महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माजी महिला बालविकास मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे जनतेला भावनिक आव्हान। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेला मतदानाविषयी जागृत करत आव्हान केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। 26 तारखेला आपल्याला मतदानाचा अधिकार गाजवायचा आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंतदादा वानखडे, आमदार बळवंतदादा वानखडे हे उभे आहेत। त्यांच्या 2 नंबरची बटन दाबून पंजा या बोध चिन्हावर आपण मतदान करावे अशी विनंती आहे। बळवंतदादांना बघितलं ना की आरारावाची आठवण येते। तोच सालसपणा, तोच साधेपणा, तोच ग्रामीण भागातला तोच टच आणि तेच वळण। खरं साधं बोलायचं, सरळ बोलायचं, सरळ राहायचं, साधं राहायचं आणि जनतेसाठी झटत राहायचं, हे बळवंतदादा सातत्याने करत आलेले आहेत। अमरावतीमध्ये एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते। बळवंतदादांची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। जनताच स्वतः कामाला लागलेली आहे। धनशक्तीवाली मंडळी काय काय गोंधळ घालतायत, काय काय नाटकं करतायत, किती ब्लेम गेम करतायत हे आपल्याला दिसतंय। पण बळवंतदादा एकीकडे त्यांच्यासाठी कुठून कुठून लोक येत आहेत आम्हालाही लक्षात येत नाही, पण ते सातत्याने प्रचारात तिथे दिसतायत। बळवंतदादा समाज कल्याण हॉस्टेलमध्ये राहिलेला माणूस, कधी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, त्या ठिकाणी एपीएमसी खरेदी विक्री, त्या ठिकाणी बँकेमध्ये निवडून गेलेला माणूस आणि मग आमदारकीमध्ये जिल्हा परिषदमध्ये 2 वेळा निवडून गेला आणि त्याच्यानंतर 6 महिने बाकी होते त्याच्यामध्ये आमदारकीला ते निवडून आले आणि 30,000 मतांनी ते निवडून गेले। आमदार असतानाही त्यांनी खूप कामं केली, ही वस्तुस्थिती आहे। विरोधक त्यांच्या कामाला, त्यांच्या साध्या स्वभावाला काय काय म्हणतात, पण एक झब्बा पायजमा घालणारा माणूस आणि ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंत विधानसभेमध्ये त्याला प्रश्न उचलता येतात, तो माणूस आपला उमेदवार आहे आणि त्याच्यामध्ये दम आहे। बळवंतदादांच्या प्रचारासाठी आदरणीय शरद पवार साहेब आले, त्यांनी माफी मागितली आपल्या अमरावतीच्या जनतेची। माफी याच्यासाठी मागितली की मागच्या वेळेला ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी 3 दिवसात गद्दारी केली। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आले आणि त्यांनी हे म्हटलं की बघा, ज्यांनी वाह्यातपणा केला त्या लोकांना आपल्याला दूर ठेवायचं आहे आणि एक सरळ शेतकरी बांधव आपल्यातला निवडून द्यायचा आहे। सन्मान्य राहुलजी पण आले आणि राहुलजींनी आपल्याला सांगितलं की हे संविधान महत्वाचं आहे आणि संविधान टिकवण्यासाठी आणि जे विरोधक उभे आहेत आमचे, जे आमच्या विरोधात उभे आहे, खरं विरोधक नाही कारण ते आमचे पर्सनल विरोधक नाही आहे, वैचारिक लढाई आहे आणि इमानदारीची लढाई आहे। एकीकडे तुम्हाला धनशक्ती दिसते, दुसरीकडे तुम्हाला जनशक्ती दिसते। एकीकडे तुम्हाला खोटेरडेपणा दिसतो, दुसरीकडे तुम्हाला साधा सरळ माणूस शेतकऱ्यांची जाण करणारा दिसतो। एकीकडे तुम्हाला नाटकं दिसतात, नाच गाणे दहीहंड्या दिसतात, दुसरीकडे तुम्हाला राब रोजगार हमीमध्ये कशी कामं येतील, त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त अजून कसं काय रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल। त्या ठिकाणी बळवंतदादा सभागृहामध्ये देखील प्रश्न विचारत असताना खूप कटाक्षाने, माझ्याकडनं जरी चुकलं तरी बळवंतदादा स्वतः चुकू देत नाही आणि मला विसरू देत नाही आणि स्वतःही विसरत नाही। हा असा माणूस ज्याची पर्सनॅलिटी खूप जवळ आरारावाच्या सोबत टॅली होऊ शकते आणि बळवंतदादांना बघितल्यानंतर खरोखर आराराबा आज आपल्यामध्ये नाही आहे, पण बळवंतदादा वानखडेंना बघितल्यानंतर असं वाटतं की महाराष्ट्राला नवीन आराराबा मिळालेली आहे का। तुम्ही बळवंतदादाला मतदान द्या, पंजा या बोध चिन्हावर आपलं बटन दाबा, 2 नंबरचं बटन आहे, आपण बळवंतदादांना निवडून द्या आणि या अमरावतीची नाक राखा। अमरावती एक सांस्कृतिक शहर आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांपासून ते आतापर्यंत आनंदराव अडसुरांपर्यंत सगळ्यांनी खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे। पण या मागच्या 5 वर्षांमध्ये जी घाण आपल्या अमरावतीत झाली, दाऊदचे काळे पैसे, कुठून येतात एवढा पैसा, लँड ग्रॅबिंग, स्मगलिंग, तुम्हाला बघा ड्रग्ज
पेपर फुटी या सगळे विषय या मागच्या 5 वर्षात झालेले आहेत. बाबांनो, आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपल्याला पुन्हा एकदा नवीन आर आबा मिळालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आबांना, बळवंतदादांना, नवीन आबा आहेत, बळवंतदादांना निवडून द्या. 2 नंबरचं बटन दाबा, पंजा या बोध चिन्हावर आपण आपलं मत द्या आणि या अमरावतीची, आपल्या अमरावतीची, आपण इथे जन्मलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे. बाकीची मंडळी कुठून आली, कुठे जातील हे माहिती नाही. या अमरावतीची लाज राखूया, बळवंतदादांना निवडून आणूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.